नमस्कार. पुन्हा एकदा बामणाच्या नावानं शिमगा सुरू झालाय. चालना कुठं बडविले भट ही म्हण अगदी तंतोतंत लागू पडते. निमित्त कोणतंही असो, ठोकायला ब्राह्मण मिळाली की बरं असतं. सोपंही असतं, उठसूट बडवता येतं. तसाच एक प्रकार पुन्हा एकदा बघायला मिळतोय. देशामध्ये एका चित्रपटाची चर्चा जोरदार सुरू आहे. त्याचं मोफत स्क्रीनिंग होत आहे, लोकांना दाखवलं जात आहे. लोक तो पिक्चर बघायला तुटून पडलेत. त्याचं नाव आहे केरळा स्टोरी. काश्मीर फाईल्स नंतर केरळा स्टोरी या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली, कारण तो एक इश्यू आहे. लक्षात घ्या, जेव्हा काश्मीर फाईल्स हा विषय सुरू आला त्यावेळेला काश्मीरी हिंदूंचा विषय म्हणून तो पुढे आला, पण त्याला काश्मीरी पंडितांचा विषय म्हणून तो ब्राह्मणांच्या पुरता मर्यादित करण्याची चर्चा सुरू झाली. आता केरळ फाईल्स हा विषय पुढे आला. खरं तर केरळ स्टोरी, माफ करा, फाईल्स नाही, केरळ स्टोरीचा विषय पुढे आला. तिथे ब्राह्मणांची संख्या नाही, तर महाराष्ट्रातील एका चित्रपटाचं नाव पुढे करून महाराष्ट्र शाहीर हे ब्राह्मणी षडयंत्र आहे अशा स्वरूपाची चर्चा सुरू झाली. दुसरं तिसरं कोणी करत नाहीये. या चित्रपटाची चर्चा सरळ सुरू केली आहे ती वसुंधरा साबळे यांनी. वसुंधरा साबळेंची पोस्ट मी तुम्हाला दाखवतोय. महाराष्ट्र शाहीर चित्रपट महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी बघावा, कारण शाहीर साबळे यांच्या विषयात आमच्याही मनात तेवढाच आदर आहे जेवढा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी कलाकाराच्या विषयी आमच्या मनात आदर असतो. तोही लोकांनी बघावा. त्याचंही चित्रीकरण तेवढ्या अत्युच्च दर्जाचं व्हावं असं अपेक्षित सुद्धा आहे. महाराष्ट्राला शाहिरांची एक मोठी परंपरा आहे, खूप मोठी परंपरा आहे. म्हणजे ती अनेक वर्षापासून चालू आलेली आहे. म्हणजे अगदी अनंत फंदींच्या पासून, होनाजी बाळांच्या पासून, शाहीर अमर शेख यांच्या पासून अनेक शाहीर मराठी मातीला मिळालेले आहेत. पठ्ठेबापूराव, राम जोशी, अनंत फंदी, होनाजी बाळा, शाहीर अमर शेख, शाहीर बाबासाहेब देशमुख, या सगळ्यांची एवढी मोठी परंपरा आहे की या सगळ्यांच्या आयुष्यावरचे असे चित्रपट यावेत आणि चालावेत असं आम्हाला वाटतंय. म्हणूनच या चित्रपटातल्या बहरला मधुमास नवा या गाण्यावर अनेक रील देखील झाल्या. लोकांनी त्या गाण्याला डोक्यावर उचलून धरलेला आहे. नेमका केरळ फाईल्स पिक्चर येतोय, केरळ स्टोरी पिक्चर येतोय आणि त्याच वेळेला हाही रिलीज होतोय. आणि केरळ स्टोरी चालू नाहीये म्हणून जातीचा उल्लेख करत महाराष्ट्र शाहीरची मार्केटिंग करण्यावर मग मात्र आक्षेप व्यक्त करावा लागेल. तुम्हाला तुमचा चित्रपट जेवढा कोणता चांगला आहे तेवढा सांगा, यात ब्राह्मणांना मध्ये ओढण्याचं कारण नाही. केदार शिंदे यांनी देखील ब्राह्मणी वर्चस्वाचा मुद्दा उपस्थित केला. चित्रपटात दम असेल, लोकांना तो इश्यू वाटत असेल तर तो तितकाच चालेल हे लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल तुम्हीच चालू देत नाही. जेमतेम ब्राह्मणांची संख्या आहे किती? मराठी चित्रपट बघणाऱ्या 15 कोटीच्या महाराष्ट्रात आपण बघूया. 15 कोटीच्या महाराष्ट्रात 3-3.5% वाले ब्राह्मण, म्हणजे साधा विचार केला तर 45 लाख इतकी ब्राह्मणांची एकूण संख्या होईल. त्यातले चित्रपटगृहात जाऊन पाहणारे किती आणि काय किती? 45 लाख लोक 14.5 कोटीला पछाडून टाकतील असं शक्य आहे का? चित्रपट जर ब्राह्मण बघितल्याने पडणार किंवा हिट होणार असेल तर तुम्ही मान्य करताय की चित्रपटाला हिट करण्याची शक्ती ब्राह्मणांच्या मध्येच आहे.
किंवा तुम्ही खोटा प्रचार करताय कारण अल्पसंख्येने असलेल्या ब्राह्मणांनी चित्रपट पाहायचा निर्णय घेतला तर तो हिट काय 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 होणार आहे? काहीही होणार नाहीये. आणि असं ब्राह्मणांना करता आलं असतं तर सैराट सुपरहिट झाला. त्याला काय एवढी प्रसिद्धी मिळाली? कशामुळे तो मोठा झाला? सैराट सारखी अनेक चित्रपट अशी आहेत जी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सुपर डुपर हिट ठरली. वेगवेगळ्या कारणाने ठरली. कोणतं गाण्यामुळे ठरलं, कोणतं स्टोरीमुळे ठरलं, अजून कोणतं कशामुळे ठरलं, वेगवेगळी कारणं असतील. तुम्ही जे निर्माण करताय ते अत्युच्च दर्जाचंच आहे आणि त्याला लोकांनी बघितलं पाहिजे असा तुमचा आग्रह आहे आणि या आग्रहाचा फायदा होत नाहीये, तुमचा चित्रपट चालत नाहीये म्हणून तुम्ही ब्राह्मणांना शिव्या घालणार असाल. काय कारण आहे या चित्रपटाच्या विषयामध्ये ब्राह्मणांना काढण्याचं? केरळ फाईल्सचा आणि ब्राह्मण जातीचा काय संबंध? किंवा केरळ स्टोरीचा आणि ब्राह्मणांचा काय संबंध? किंवा असे विषय मांडून तुम्हाला नेमकं काय करायचंय? तुमचा चित्रपटाला ब्राह्मणांचा विरोध आहे हे दाखवण्यामागे पुन्हा हिंदुत्वाला ब्राह्मणांच्या पुरतं मर्यादित करायचं, तो तेवढाच विषय हे दाखवायचं, हेच सगळे धंदे आजवर चाललेले आहेत. तुम्ही शाहीर साबळेंवरच काय, शाहीर अमर शेख यांच्यावरती पण चित्रपट काढा, राम जोशींच्या वरती पण काढा, पठ्ठे बापूराव यांच्यावरती पण काढा, होनाजी बाळा यांच्यावरती पण काढा, अनंत फंदी यांच्यावरती पण काढा. आमचं काही म्हणणं नाही, तेही बघायला जाऊ. त्याचं चित्रीकरण विषय अप्रतिम असेल तर. पण आपला चित्रपट चालत नाही म्हणून जातीला टार्गेट करायचं. असंच मागे एक कुठला तरी टिनपाट चित्रपट काढून एका कथा लेखकानं पुण्यातल्या ब्राह्मणांवरती आगपाखड केली होती की त्यांनी आमचा चित्रपट रोखला, त्यातला एक सीन ब्राह्मणांच्या विरोधातला आहे म्हणून. तसाही तो डब्यातच गेला. पण उगाच चित्रपट चालला नाही की ब्राह्मणांच्या वरती. हे कसं झालंय माहितीये का? काही केलं की ब्राह्मणांनी, काही केलं की ब्राह्मणांनी. अरे 3.5% वाल्यांच्या मध्ये एवढी हिंमत आहे का काही करण्याची? आणि जर होतच असेल खरं तर किमान मान्य तरी करा त्यांच्यामुळे काही होतं म्हणून. का उगा आपलं कुणी सापडत नाही बडवायला म्हणून चालना कुठं आणि बडविले भट असा प्रकार आहे का? म्हणजे पिक्चरही चालेना कुठं म्हणून बडवायचे भट असा सगळा प्रकार चाललाय का? आणि असं असेल तर त्याला त्या स्वरूपात उत्तर मिळेल. उगाचच ब्राह्मणांवर टीका करून आपलं निर्मितीतलं अपयश लपवू नका, एवढीच विनंती. धन्यवाद.